क्रिकेटच्या मैदानात असं काही घडलंय जे तुम्ही कधीही पाहिलं नसेल आणि ऐकलं असेल तरी विश्वास बसणार नाही। महिलांच्या T20 एशिया वर्ल्ड कप स्पर्धेतील एक सामन्यात संयुक्त अरब अमिरातीच्या संघाने इतकी जबरदस्त खेळी केली की सगळं क्रिकेट विश्व थक्क झालं। फक्त 16 षटकांमध्ये त्यांनी कतार समोर 192 धावांचा डोंगर उभा केला। कर्णधार ईशा ओझा हिने 55 चेंडूंमध्ये 113 धावा ठोकल्या आणि तीर्था सतीशने 42 चेंडूंमध्ये 74 धावा फटकारल्या। पण खरी गोष्ट त्यानंतर सुरू झाली। 16वे षटक संपताच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले। अमिरातीच्या संघाला पावसाचा धोका जाणवला आणि इथे त्यांनी वापरली एक मास्टर स्ट्रोक स्ट्रॅटेजी, रिटायर आउटची। रिटायर आउट म्हणजे जर एखादा फलंदाज दुखापतीशिवाय स्वतःहून खेळ सोडतो आणि पुन्हा येत नाही तर त्याला रिटायर आउट म्हणतात। हा नियम क्रिकेटमध्ये आहे, पण तो फारच क्वचित वापरला जातो आणि इथे अमिरातीच्या संघाने हाच नियम शिताफीने वापरला। ईशा आणि तीर्था यांनी पहिल्यांदा रिटायर आउट झाल्याचं जाहीर केलं आणि मग एका मागोमाग सर्व फलंदाज मैदानात येऊन म्हणू लागले, मी रिटायर। कारण जर 20 षटकं पूर्ण झाली नसती आणि पाऊस पडला असता तर सामना रद्द झाला असता किंवा DLS नियम लागू झाला असता। पण त्यांनी जाणून बुजून डाव संपवला, जेणेकरून कतारला किमान 5 षटकं खेळावी लागतील आणि सामना वैध ठरेल। कतारचा संपूर्ण डाव अवघ्या 11.1 षटकांत 29 धावांमध्ये आटोपला आणि नंतर पाऊस सुरू झाला। थोडक्यात रिटायर आउट म्हणजे फलंदाज स्वतःहून खेळ सोडतो आणि परत येण्याचा त्याला हक्क नसतो। यावेळी अमिराती संघाने याच नियमाचा अनोखा आणि हुशार वापर केला आणि क्रिकेटमध्ये एक वेगळीच कहाणी घडवली। तुम्हाला या रिटायर आउट बद्दल माहिती होतं का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा।